जेवढे राहिले तेवढे सगळ्यांना माझा दुसऱ्या बारीचा मानाचा मुजरा. बुवा म्हणाले तुम जीव हजारो साल, म्हणले ना तुम जीव हजारो साल, तुम्हीच करता आमची लाल, खरं आमचं धरण आहे सदा लाल. इथूनच सुरुवात. हा आणि म्हणत होतो रोज करा आमची लाल आमची. बुवा परिस्थिती अनुकूल नसताना, कोणाचं पाठबळ नसताना आम्ही प्रतिस्पर्ध्यांची पिवळी केली आणि म्हणून आमची लाल. आवर्जून तुम्हाला सांगतो, तुम्ही काल परवा आला असो, आता आज बुवाने एवढा गोड कार्यक्रम चांगला केला जास्त नाही. मी अजूनही शब्दांची मर्यादा तू तडाखमध्ये बोलणारच नाही. विचार कर, आपले संस्कार आहेत तसे, आम्हाला तसं शिकवलं गेलेलं आहे. तू तडाखवर येत नाही लगेच, येतो कधीतरी, पण ती आज वेळ. शायर म्हणतात, म्हणायचं काय बघा, वेळ 15 मिनिटं दिली, त्यातली 5 मिनिटं गेली बड्डे केक कापण्यात, 10 मिनिटं राहिली. हो मला माहिती आहे. आणि म्हणून मी चाली दिली पोहायला जास्त देत बसत नाही. मी मागाशी सांगितलं, चाली देणं मोठं काम नाही. आता पिक्चरची चाली, आत्ताची पोरं पहिली दुसरीतली तिसरीतली पाचवीतली सगळं जण बोलतात. मस्त चालेल सर. यस सर, शक्तिमान. पण बुवांची बोलले मी बाकीचं काय घेणार नाही. आवर्जून सांगतो, त्यांनी 1-2 मुद्दे मांडले, तेवढेच घेतो. आता त्यांची स्तवर कापत नाही बसत. चाल माझी चांगली पाठ आहे, मी अनेक वेळा कार्यक्रमात लावलेले आहे. हुई आक्रमण और ये दिल मुस्कुराया, बरंच वेळा जाऊ द्या. म्हणून सुंदर स्तवन चांगली होती. आणि बरेच दिवसाने माझीला पण चांगलं म्हणाले बुवाने स्तवर चांगली लावली असं बोलले. असो, मला म्हणतात टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. भिकाऱ्या टाळ्या मागून नाही मिळत, टाळ्या सचिन बुवाने कमवलेल्या आहेत. आता बोललाय जरा अरे तरी, आता येतोय थोडा थोडा लाईन मध्ये कार्यक्रम. आणि सदाला करण्याचं नाव हे माझ्या बारीमध्ये नेहमी बुवा म्हणून म्हणतोय. तुमच्या कानात मुदीर मुदला आहे, कान सकाळी साफ करा. आणि फक्त जिथून आम्हाला सांगा, मला नुसत्या झिमन बुवाच्या दारे टाकू नको, आपल्या बघू नका, लोकांचे पण बघत जा. माझ्या स्तवन संपल्याच्या नंतर श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती वाहते अखंड सदालाल घराण्याचा दर कार्यक्रमात आठवण करून देतो तुम्हाला. जिथून आता माझ्या बाऱ्या तुमच्या भावाला दाखवीत जा, नाही तर असा भावाचा एक दिवस चावा घे. सचिन बुवा म्हणतात मला, उगाच नाही बोलत आम्ही, मग आम्ही काहीतरी समाजाला दिलेलं आहे, पेरलेलं आहे, म्हणून म्हणतो आमच्या नादाला तुम्ही लागायचं नाही. ते तुमचं काम करतो, ते तुमचं कामही नाही. आज वेळ कमी आहे म्हणून. आणि म्हणतात झिम्मा, आता यांचं नाव झिम्मा, मी घेतला झिम्मा, केलं झिम्मा. आणि म्हणतात फुगडी, फक्त बायकांनी किती व्हिडिओ बापे फुगडी घातलेली किती दाखव, बाप्यांनी फुगडी घातलेली. अरे पंढरीच्या वारीमध्ये वारकरी आजही आनंदाने फुगडी घालतात. त्यांना काय म्हणा, विषय पटला पटला. पंढरीच्या वारीमध्ये वारकरी धोतर घालून, टोपी घालून, सदरा घालून आजही बघा. हा कधी हा जाणारच नाही, हा बारमध्ये जाईल, हा पंढरीला जाईल, हा बुवा बारमध्ये जाईल, पण पंढरीला नाही जाणार. गेलंच नाही, त्यांना माहिती कसं पडत. पॉइंट टू बी नोटेड मिलॉन. झिमान बुवा, तुमचा इमान कसा जमिनी उतरतो सचिन बुवा म्हणतात, ऐका. आणि म्हणून आवर्जून गवळण पटवण्यासारखीच गायली आहे. वार बरोबर लागला, एरबी बुवा एवढा नाही पागल झालेला, चांगला वार दिलेला आहे त्याला. आणि त्यांना कळलं, त्यांनी मान्य केलं. मी असं बोललो, बुवा तुमची सदा लालच. आता आमचं घराणं आहे, तुम्ही मस्करीत बोला किंवा कशा अर्थानं बोलला, पण शेवटीला घराण्यावर तुम्ही बोलला, म्हणून तुम्हाला दिला, म्हणून तुम्हाला दिला. आपल्यावर जेव्हा येते ना आपली जळते, तेव्हाच कळते. म्हणून तुम्हाला चांगला वार दिलाय. म्हणून जास्त वेळ नाही, सगळी त्याची कटिंग का असं सगळे आणली होती. जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती, दिन नहीं गुजरता है, रात नहीं होती, नयो लगता दिल
तेरे बिना. आज सगळं झालेलं आहे म्हणून ऐका गवळण देऊ गवळण सुद्धा कापले पण दादाने सारखा इकडून चालू झाला यासाठी का म्हणून एक गाणं फक्त एकच घेणार आणि कार्यक्रमाची सांगता करणार. बघायला सांगितलंय नवरी मरो नवरा मरो दक्षिणा ऐका म्हणून देत दादा. अगं रंबाग माझ्या जीवाची लडकी रंबाग देत नाही बसायला. त्यांनी चांगली गवळण काय त्यांच्या मनानं त्यांच्या ह्याच्यानं चांगली आहे. बरेच वर्ष या ठिकाणी वसंत भोईरवांची गवळण आहे. बरेच वर्ष पेसे डरडर आता तेच शब्द फक्त त्यांनी चाल बदलून मांडले असो चला त्यांची त्यांना लागला. त्यांना वाटतंय धरून मांडी घालते हंडी आतमध्ये जाऊ दे पुरा. लोकांना कळत नाही काय पुरा कळणार लोकांना तुमचा कार्य म्हणून सांगतो. तुम्ही पाणी टाका थोडा पाणी जरा टाकत जा तुम्ही कारण मग शब्द भिजत जातात शब्द बदलतात तुमचे म्हणून म्हणतोय थोडंसं पाणी टाकत जा. अजून पावसाला टाईम आहे पाऊस नाही पडायला लागला मुंबईत नाही गावाला असेल म्हणून म्हणतोय पहिलं गाणं नाही हे लगाय खाली 4 के ऊपर लावा खाली लावा चालू हो या ठिकाणी बरीचशी मंडळी मी अजिबात नावं घेतली नाहीत. मला माहिती नाराज होणार नाही. अमोल दादा भोसले नेवशी गावात कार्यक्रम केला मंडळी या ठिकाणी आलेली आहे. मंगेश दादा यादव बरीचशी मंडळी कलगीधर उन्नती मंडळातील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांची नावं घेत नाही. मला म्हणायचं आहे काय लक्ष असू ज्ञानाचे कणकण मी हृदयात साचवीन. बुडणाऱ्याला मी जिद्दीने वाचवीन आणि लय हुशारी करून कोयडी चुजी म्हणबुआ असा सचिन बुवा बघ तुला कसा बोटावर म्हणायचंय काय बघा मी कधी गुरुवर्यांना घराण्याला यांच्या कधीच बोललो नाही. बुवांचं नाव आहे देवेंद्र भानू झिमन. मी अनेक वेळा सांगितलंय यांनी मला परवा कोट देण्याचा प्रयत्न केला जमलं नाही बुवांना. आज महिन्यानं परत एकदा तोच विषय गातो कुठे महिन्यानं कोट देतात का म्हणायचं आहे का लक्षात तुम क्या मेरे दिल में तुम रहते हो धड़कन की तरह. मग पुढचं तुम्हाला सगळं ठाऊक आहे ऐका. मग सांगतो भावना विषय आहे विषय बुवांच्या बाबांना बोलणार त्यांना सुद्धा मला समुद्र आदरणीच करतो. सांगतो भानुला हा तुझा तानुला सांगतो भानुला हा तुझा तानुला येणा झाला वाया गेला येणा झाला वाया गेला सुनी ज्ञानाची हस्तिनापुरात ज्ञानाची धनाची रास होती तरी 101 कौरव मेल्या. लोक म्हणतात 100 होते 100 नव्हते 101 होता. 101वी मुलगी होती धृतराष्ट्राला. आवर्जून सांगतो कोणाला माहिती असेल नसेल हे सांगणार नाहीत बुवा. मग दुर्योधनाची पत्नी तिचं नाव भानुमती. त्या भानुमतीला लक्ष्मणा नावाची मुलगी आणि लक्ष्मण कुमार नावाचा एक मुलगा झाला. अर्जुनाचा पुत्र जो चक्रव्यूहामध्ये मारला गेला अभिमन्यू त्याच्या हाताने त्या लक्ष्मण कुमारचा वध झाला. विषय काही नवला किती जाणारा बुवा रातभर दे वेळ जाईल म्हणून सांगतो भानुला हा तुझा तानुला येणा झाला वाया गेला सुनी ज्ञानाची रास. पण तुझ्या नावाचा केला तुझ्या नावाचा केला यानपुरा सत्यनाश.
पुरा सत्यनाश तुझ्या नावाचा केला या पुरा सत्यनाश तुझ्या नावाचा केला या पुरा सत्यनाश तुझ्या नावाचा केला या पुरा सत्यनाश हो सांगतो भावना वाया गेला सुरी ज्ञानाची त्या बाबाचे नाव सांगतो मानू नका हो तुम्ही हरात ज्ञानीवंतांनो तुम्हा सांगतो महाभारताचा हा भाग जरा भानावई विषय पटवून घे तिला जाणे अंकुशाने गातो सभेमध्ये खास तुझ्या नावाचा केला यान पुरा सत्यानाश विषय द्यायचा मी तुम्हाला सांगितलंय त्या दिवशी माझ्या विषयातला मागचा तरी भाग नाही तर पुढचा तरी भाग किंवा कट द्या तुम्ही अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलंय पण ते तुम्हाला जमले नाही पुढचा एक विषय देऊ का 2 मिनिटं राहिले बघा ऐका कुठे गेलं ऐका मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय शायरांनी उत्तर दिलं त्याने मला विचारलंय की रावणाची बहीण शूर्पणखा सांगितलं का त्याने प्रश्न सांगितला हो आणि प्रश्न सांगितला सांगितले रावणाची बहीण शूर्पणखा कलियुगात कोणत्या रूपात व्हावं तर मी शायरांना 2-3 उत्तरं दिली ते अजूनही नाही म्हणतात मी त्यांना सांगितलं श्रीलंकेत एक गाव आहे महियांगणा नावाचं एक गाव आहे 200 किलोमीटर श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून त्या ठिकाणी गंगा सुदर्शनी नावाची एक मुलगी आहे जशी शूर्पणखेला लक्ष्मणाने नाक आणि कान कापून विद्रूप केली होती ती सुद्धा तशीच जन्माला आली ती त्या ठिकाणी अजूनही वास्तव्यास आहे कोलंबो पासून 200 किलोमीटर महियांगणा हे गाव आहे श्रीलंकेत अजूनही बघून या पुढे विषय वाचनातला आहे आणि म्हणून कसं सांगितलं बुवा म्हटले नाही मग मी त्यांना उत्तर दिलं मी त्यांना सांगितलं जी आता शूर्पणखा या कलियुगात वावरते ती निद्रा देवी या नावानं वावरते आणि अक्काबाई हे तिचं स्वरूप आहे जसं आपण एखादा माणूस झोपत असेल तर त्याला म्हणतो तुझ्यावर अक्काबाई आहे तर ते अक्काबाई तिचं स्वरूप आणि निद्रा देवी तिचं नाव बुवा म्हणतात तरी पण नाही आणि मी त्यांना तिसरं उत्तर दिलं आता युट्यूबचा जमाना आहे तुम्ही सगळेजण वाचत आहात तुम्ही पाहताय ऐकताय मी त्यांना अनेक वेळा सांगितलं ज्यावेळेस लक्ष्मणाने तिला विद्रूप केली मग ती कुरूप दिसायला लागली नाकावर नाक आणि कान आपल्याला दिसायला नको म्हणून तिनं पट्टी बांधली तोंडाला पट्टी बांधली आणि आता मुस्लिमांच्या स्त्रिया ज्या हिजाबमध्ये किंवा ज्या बुरख्यामध्ये फिरतात त्या शूर्पणखेच्या या वंशज आहेत असं मी त्यांना तिसरं उत्तर दिलं बुवा तरी पण नाही म्हणतात असो मी अभ्यास करेन सांगितलं मी अजून अभ्यास करतो नाही म्हणतात बुवा असो त्यांना मी परवा दिलाय आया बायानो सांगू मी काय रडव्याला याच्या बहिणीचं कापलंय ना पण लाज नाही मोडीची बडव्या बोललाय का बडव्याला म्हणतो बडव्याला म्हणजे विठ्ठलाचे जसे बडवे बघतो माझा शंकराचे तो बघता होता राज नाही ओडिसिया हा असो अशा बरेच प्रकरण
म्हणायचं काय बघा ऐका तुम्ही तो पर्यंत शोधा म्हटलं हा निर्लज्जा मारतोय मज्जा हा निर्लज्जा मारतोय मज्जा लक्ष्मण म्हणतोय लक्ष्मण हा निर्लज्जा रावणाला मारतोय मज्जा गेला घेऊन वहिनीला गेला घेऊन वहिनीला सीतेला त्याची वहिनी हा निर्लज्जा मारतोय मज्जा गेला घेऊन वहिनीला पण नाक नाही बुवाच्या बहिणीला गेला घेऊन वहिनीला पण नाक नाही बुवाच्या बहिणीला शूर्पणखेचा विषय घाला सांगतोय रामायणाची कथा पंचवटीतून पळवली सीता आया बायानो हा हो बरोबर नाव सांगा तुमचं बाकीचं मला माहिती आहे माझंच गाणं आया बायानो नलावल्या बायका तशा भांडता तशा द्रवणाची बायको म्हणून तुम्ही सगळ्या बायांना सांगते आया बायांनो सांगू मी काय या रडव्याला यांच्या बहिणीचं कापलंय ना पण लाज नाही मुलीच्या पडव्याला यांच्या बहिणीचं कापलंय ना पण लाज नाही मुलीच्या पडव्याला